कुठे
सद्गुरु शिष्य
सद्गुरुसी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय न लगे अनेक उपाय धरावे सद्गुरुचे पाय सद्गुरुचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र न लगे अनेक उपाय धरावे सद्गुरुचे पाय एका जनार्दनी सद्गुरु हाची भव सिंधूचा पारू न लगे अनेक उपाय धरावे सद्गुरुचे पाय महायोग पीठे तटे भीमल पुंडरी पाय करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि तपोज्ञानवैराग्यवतीस्वरूपं सदालङ्कृतं साधुसंन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थगीतिं नमो नारायणे परब्रह्म स्वरूपं नमो नारायणे परब्रह्म स्वरूपं मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शाम्भवे अमृतवेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अच्युत केशव विष्णु हरि सत्यं जनार्दन हंस नारायण अष्टकं शुभं क्लेशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्री हरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपरं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्य मंगल सत्य सत्यदेव निरंजन गुरुवाक्य सदा सत्य सत्य एक परम बल घ्यावी घ्यावी माझी
सुसंवेदे आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवतार्य जोजी तुम्ही विश्वनाथ दीनरंकनाथ कृपा कराल पाया पडी ओराडी सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय न लगे अनेक उपाय धरी सद्गुरुचे पाय। आज गेल्या 5 दिवसातून गेल्या 5 दिवसापूर्वी श्री क्षेत्र पारगाव सुद्रीक श्री क्षेत्र भगवान पंढरीनाथाच्या भेटीला पंढरपूरला जाणारा हा पायी दिंडी सोहळा आणि काय महाराज नाचत जाऊ त्याच्या गावात खेळया सुख देईल विसावारे त्या भगवान परमात्म्याजवळ सगळे सुख आहे आणि आपला अभंग आहे सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होईल। महाराज अधिष्ठान भोले बाबा आणि हा सगळ्या देवाचा देव महादेव भजन करा हरी हरी महावैष्णव ज्ञानोबा सांगत्या भजन करा हरिहरा नारायणा शिवशंकरा माझे बोलणे अवधारा भेद नका करू दोघांचा तुम्हा सांगतो सत्यव्रत महाराज भेद आहे आणि वारी तरी कशासाठी महाराज भेद घालवण्यासाठी फक्त कोणी कोणत्या देवाची उपासना करतं कोणी देवीची करीन कोणी खंडोबाची करीन कोणी साईबाबाची करीन कोणी मामाची करीन बाळू मामाची महाराज ह्या दैवताचं एक कहाणी महाराज ती कर्म निष्काम उपासना जर झाली तर त्या दैवताचं मसुबाची करीन एखादा घंटी महाराज आमचे कायम सांगत असते कोणी मसुबाची करीन बांधावरल्या पण त्याचं एक कर्तव्य का ते सद्गुरूच्या भीतीपर्यंत त्याचा जर परिपाक असेल तर सद्गुरूच्या भीतीपर्यंत नेऊन घालतो महाराज आणि असं आहे
श्री गुरुची सद्गुरूची भेट जर झाली तर जीवनात त्याच्यानंतर काही मिळवायचं नाही राहत. काही मिळवायचं राहत नाही म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळं या विश्वात दुसरं काही नाही. जे भोले बाबाचं तत्व आहे ना महाराज, त्याशी ब्रह्मप्राप्ती होईल. म्हणजे ब्रह्मप्राप्ती म्हणजे शिव तत्व आहे महाराज, याच्यात भेद नाही. भेद नाही. आपला विषय काय आहे का भगवान भोले बाबाच्या मंदिरात आहे. कोणी म्हणून आपण श्री गुरु विषय घेतला, आपण चाललोय पंढरीला. पण महाराज हा भेद आपला दूर कायसाठी वारी 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 जन्म मरणाते वारी. कायची वारी करायची महाराज? अनंत जन्मीचे दुःख घेऊन येले आपण. अनंत जन्मीचे कोणला काय अडचणी, कोणला काय अडचणी महाराज, किती काय अडचणी. पण महाराज ज्या टायमाला समर्थ सद्गुरु जर जीवनात आले ना तर त्या साधकाच्या अडचणी सुटात्याच. कवा महाराज विश्वास विश्वास तो कधी स्वामीवरी सत्ता. महाराज सगळ्यात महत्वाचं विश्वास बसत नाही ना. हे कुठे कशासाठी एका वारीत उतार झाला. मी काही सांगत राहतो काम पात्रा निघाल्यावर एका वारीत उतार झाला महाराज, दुसरी वारी नाही करावं लागली. सद्गुरूच्या सानिध्यात वारी घडली ना. आपले महावैष्णव ज्ञानोबराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई त्या संताई संघ वारी घडली आणि पंढरपुराच्या मंदिरात आली. आणि पहा त्या टायमाला बिदरच्या बादशाची सत्ता मोठी होती. सुंदर रूप होतं कानोपात्रेचं. एका वेश्येची मुलगी होती महाराज. कशाने धन्य झाली? एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. तितकं काय करेल आपण? फक्त तिचा विश्वास होता महाराज. माऊली बरोबर गेली आणि त्याने सांगितलं तुम्ही मला कुठेही घेऊन चाला, फक्त एक वेळेस मला त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचं दर्शन करून द्या. आणि दर्शन झाल्यावर दुसरं काय करायचं नाही राहत का? दर्शन झाल्यावर दुसरं काही नाही. म्हणते महाराज तिने सांगितलं एकदा दर्शन जर झालं ना पुन्हा काही नाही. कारण महाराज दर्शन पण दर्शन दिसतं तसं नाही महाराज. आपण किती वाऱ्या झाल्या. दर्शन जे श्रीगुरु करून देते, जे समर्थ सद्गुरु करून देते. केवळ महाराज विश्वात समर्थ फक्त सद्गुरु होता. प्रत्येक क्षणाला दर्शन. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. दर्शनाने काय होतं? समाधान. पहा आता ज्याची त्याला कोणाच्या किती वाऱ्या झाल्या आपल्या, प्रत्येकाच्या ज्याची त्याला तपासायचं आपल्या वाऱ्या किती झाल्या. जर समाधान होईल नसलं तर अजून दर्शन नाही झालं बरं का. कोणी असू तो आता हे मागणीचे प्रमाण आहे महाराज. त्या दर्शनाला समाधान नाही. श्री गुरु मार्फत जे दर्शन होईल ना, समर्थ सद्गुरु दादा मार्फत जे दर्शन होईल ना महाराज, हा ते कारण तंत्र मंत्र उपदेशेती गुरु घरोघरी असती. प्रत्येक जण गुरु महाराज. पहिले आई वडील गुरु आहे आपले, शाळेत शिक्षक गुरु आहे आपले वाले. त्याच्यानंतर ज्यांच्याकडून जे जी कला शिकलो आपण ते आपले गुरु आहे बरं का. पण शिष्या ते मिळवी सतवस्तू त्या श्रीकृष्ण मी गुरु मानीन म्हणे. हा कारण महाराज संतांचे ग्रंथ म्हणजे वळंबा आहे महाराज. वळंबा आपल्याला वाटत आपला परमार्थ इतका झाला. आता आम्हाला तर वाटत नाही झाला परमार्थ. इतके लोक येतात महाराज. हे याच्या पाठीमागे एक सत्ता, अदृश्य सत्ता काम करीत असते बरं का. असं कोणाच वाटून नाही घ्यायचं. आमच्या सगळ्यात आमचा काय विषय होत राहतो कारण आम्हाला सानिध्य तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे. कारण प्रत्येक गोष्टीचे अपडेट आहे महाराज. इथं काय झालं, काय नाही झालं, काय चालू आहे, काय नाही. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून जशाच तसं कार्य जर चालू असेल महाराज त्यांना नाही पटणार ते. महाराज ही मंडळी फार मेहनत घेते. काय काय एक एक गोष्टी महाराज. आपण एवढे बसून आलो, आपण घरून कोणा काय आणलं बरं? प्रत्येकाला द्यायची त्याला महाराज. एखादा पडदा जर उभा असला त्या पडद्यावर नट काम करीत असला आपण त्या नटाला बोलवतो. नट पात्र घेऊन काम करणारा महाराज तो तंबू ती कणात उभा करायला आहे ना, ती कणात उभा करायला जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. ती ब्याणीची जाणी म्हणे. वांझेसी डोहळे कैशी होती महाराज. त्याला आई बाबा लागत आई. आणि हे समर्थ सद्गुरु
आईच्या रूपात, बापाच्या रूपात, बहिणीच्या रूपात, भावाच्या रूपात, ज्याला जे नाथ नसन ना महाराज, अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू. तुम्ही म्हणशाल की भगवंताविषयी म्हणले, आणि भगवंतानी समर्थ सद्गुरु दोन नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. कोणा अनुग्रह करेल आपल्याला? जगद्गुरु तुकोबरायची अशी स्थिती झाली महाराज. कोण अनुग्रह करतात? बाबाजी चैतन्याने पण ते बाबा बाबाजी कोणाच्या तरी रूपात यावा लागत महाराज, यावाच लागत. आणि संत हे स्वइच्छा प्रारब्धाने येत राहते. आम्ही वैकुंठवासी म्हणी आलो याची कारणाशी, बोली लेजे ऋषी साच भावे वारताय महाराज. म्हणून तोच भगवान परमात्म्याला कृपा केल्याशी समर्थ सद्गुरु जीवनात येत नाही महाराज. आणि त्या भगवंताला जर कृपा केली तरीच हे वर्म पडले करील नारायण. त्या भगवंतांना कृपा केल्यावर समर्थ सद्गुरूची भेट आणि ते वर्म आईसे वर्म माझ गावी नारायण. कोणतं? त्या अंतरीच्या खुणा प्रगट होती महाराज. काय चिन्ह राहत महाराज त्या अंतरीच्या खुणा प्रगटल्यावर. ऐकलं दुपारच्या कीर्तनात याला कृपा म्हणत असते बरं का, याला कृपा म्हणते. ती दुपारा ती दिदी कुठे? फार सुंदर कीर्तन, याला कृपा म्हणते बरं का महाराज. वाचिक पंडित ज्ञानी आसी, वाचिक पंडित ज्ञानी आसी, वाचक होऊन पंडित होऊन नाही महाराज. हे वर्म आणि हे वर्म जे राहत हे श्री गुरुकुल येत राहत. म्हणून संत म्हणते बाबा काय सद्गुरूशी शरण जाय. कशासाठी महाराज? अनंत जन्माचे दुःख भोगितो जीव अनंत. सगळे प्रमाण माहिती आहे आपल्याला, पण महाराज हे जे शरण गेली याची काय होते फळ? तुका म्हणे गुळ उतारले महाराज. एका जणाला जरी भक्ती केली, एक जण महाराज फक्त काय महाराज, एक जण जरी झाला ना, दिव्याला दिवे अशा अनेक दिवे लागत राहतात. आणि ते कार्य पुढे पारगाव सुधरी, पुढे चिंचपूर, तिथून पुढे 60-65 किलोमीटर पुढे यावला, तिथून पुढे आमचं वैजापूर महाराज, नवे पार त्याच्या पलीकडे नांदगाव, आणि नवे महाराष्ट्राच्या बाहेर माझ्या श्रीपाद बाबाचं कार्य आज. काय कार्य असं महाराज. पण ह्या मंडळींना स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी संसाराच्या नावे घालून या
संसाराच्या नावे घालून या शून्य वागता हा पुण्य धर्म केला हरी भजनी ढवळलेले जग. महात्म्याची तिथली स्थिती पाहायची महाराज. परमार्थ नुसतं दिंड्या करून वाऱ्या करून नाही महाराज, एकदा तिथं जवळ जावं लागेल. कारण महाराज सगुण ज्याला कळलं नाही ना, सगुण सगुण तो भगवान परमात्मा त्यालाच मला अनुग्रह दिला असा जोपर्यंत साधकाचा भाव तो कशाने होईल, चिंतनानच होईल. पाहायचं महात्म्याच्या घरी जाऊन महाराज काय दिवस लक्ष नाही राहत. जाळोनी संसार बैसलो अंगणी महाराज. संसाराची राख रांगोळी करेल राहते. आपल्याला वाटत तितकं सोपं आहे का महाराज? नाही नाही नाही. ह्या मंडळीना अनेक मंडळी आता इकडे काय ते नाव घेऊन त्याला कमीपणा आहे. आपली स्तुती म्हणून नाही, कोणाचं पण वास्तव आहे महाराज. बरेच मंडळी ते कधीच पडद्यावर दिसतील, कधीच नाही. पुढं माईकच्या अंग नाही, कधी कोणाचे आभार मानायला नाही, कोणाचा सत्कार करायला नाही महाराज. ही दिंडी निगती महाराज पुढं आपण जावंच तर चहा तयार राहतो. हे निवेदन महाराज सामान्य गोष्ट नाही हो. आपण किती आवरून निघलो, कोणाचा कागद विसरला, कोणाची अंडरपॅन्ट राहिली, कोणाची बनेल राहिली महाराज. आपल्याला आपला आवरून निघता येईना. आपण 500 लोक आहे आता दिंडीमध्ये, एवढेच आवरायचे सामान्य गोष्ट आहे का? पुन्हा माग कोणाचे कपडे राहिले ठेपेवर, ते कपडे सुद्धा मागून गाडीमध्ये येतात. लय पावसात भिजायला लागले, पुन्हा गाड्या मागे येते महाराज. कशासाठी? फक्त हे माहितीये का, ह्या सुखाचा ते अनुभव घेतला ना, म्हणून आपला विषय चालू होता. सगुण किती महत्वाचं आहे. सगुण भजता निर्गुण पावलो विकल्प धरिता जीवाजळे महाराज. जर सगुणच कळलं नाही ना, सगुण, कारण महाराज आपल्याला पाहायचंय एखाद्याला, त्याची काहीतरी आता हे फोटो एखादा माणूस लावून आणायला पाहिजे एखादा. आता पुन्हा पाहायचं काम आहे महाराज. पुन्हा कुठेही गेलं तरी फोन जरी वाजला त्यांचं तरी समोर काय येतं, ते चित्र येतं. तसं त्या भगवान परमात्म्याचे एकदा जर दर्शन झालं तो कसं आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण येतं गोविंद रे महाराज. ते जर झालं महाराज मग मात्र काही अडचण नाही जात. आणि तिथपर्यंत सद्गुरूला ब्रह्मप्राप्ती म्हणजे काय, ते शिवतत्व आहे महाराज. शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी सांगितले त्रिपुरारी नेनोते. जे ह्या भगवान भोले बाबांना माता पार्वतीला जे तत्व दिलं ना महाराज, तेच तत्व दादा बाबा आहे ना आपल्या लोकांना महाराज, तेच तत्व. पण महाराज त्याची जोपासना करता मला आपला विषय संसार असं काही असं महाराज सारखा बैसाला अंतरी पांडुरंग महाराज. एकदा तो इडा बसवला ना मग सगळं हे कार्य चालू होतं महाराज. कशाचाच विचार नाही. आणि मग त्याला काय होतं महाराज, गेले अशा पाशने मारून बोध कोणाचा ठसतो, कोणाचा बोध ठसतो महाराज. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता महाराज. हे प्रमाण आपल्याला सांगायला गोड लागत, पण ही स्थिती महात्म्य आज अनुभवली. भोगू राहिले ते महाराज कशासाठी, आपल्यासाठी बर का. म्हणून अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि त्या परमानंदाची प्राप्ती, तो आनंद येता बाबू सुखाचे सोहळे. भोग सुखाची सोहळे महाराज. जे जे भोग असतील ना त्या तुझी संगती झाली आमोची निश्चिंती, नाही देखील ते मिळे महाराज. फक्त काय करावं लागेल, संगती महत्वाची संगती. आणि त्या संगतीत हे वारी कशासाठी महाराज, हा सतसंग. किती सतसंग आहे महाराज. दुपारा कुठल्याच दिंडीत कीर्तन होत नसतं, कधीच नाही होत.
बऱ्याच दिंड्यामध्ये मोठमोठ्या दिंड्या आहे महाराज. संध्याकाळी प्रवचन, हा संध्याकाळी सुद्धा होत नाही, सांगतो मी आता. संध्याकाळी सुद्धा महाराज बऱ्याच दिंड्यामध्ये आपण पाहतो फक्त पंचपदी भजनाची घेतोय आणि आपला उद्देशच दिंडीचा आहे. आज एक तप झाले महाराज, एक तप. आणि कशा परिस्थितीत दिंडी चालू करेल होती भाऊन एक दिवस सांगितलं होतं. रायकर महाराज कुठे, रायकर महाराजच्या गळ्यात पकवाद, शिंदेताई ह्या मंडळीनं महाराज, बाकीचे असतील ते आम्हाला कोण नाही माहित, पण महत्वाचं नाव रायकर महाराज गळ्यात पकवाद घालून वाजित होती. शिंदेताई भाऊ महाराज जसा असला तसा ते प्रवास केला त्याला, एवढं वैभव नसत, पण आज काय वैभव आहे महाराज. त्याचा वेलू गेला द्वारे. आपल्याला काय आता दिसतं चालू आहे सगळं, फक्त आम्हाला काय तिकडून बसलो म्हणजे हे येतो महाराज, पण हे लावून ठेवलं रोप, हे रोप लावलंय या मंडळीने. आणि आज त्याचा तपपूर्ती सोहळा महाराज, एक तप झालं सगळं सिद्ध होत असते. एक तप झालं नाही या मंडळीच्या बाऱ्या, आता आमच्या नसतील झाल्या, आमच्या नसतील झाल्या, पण महाराज तशी खरताय नाही वाटत वारीची. का म्हणून का बाबा श्री गुरुजवळ गेलं ना महाराज, काहीच लागत नाही, दुसरं काहीच लागत नाही. नुसते समर्थ सद्गुरू पाहिले, संजीव मध्ये आलते महाराज, काय ऐकायचं याचं त्याचं काहीच नाही महाराज, नुसतं पाहिलं ना त्याला. नेने साधनास आण, काही याच्या पलीकडे साधनच नाही महाराज. म्हणून महाराज म्हणत्या नाना साधनाच्या केल्या खटपटा, तेही न पावती माझ्या दारावर, दारापर्यंत सुद्धा जात नाही महाराज बाकीच्या साधना. म्हणून नाथबाबा सांगा त्या अभंगाच्या गुरुशीचा शरण
शरण जाय त्याशी ब्रह्मप्राप्ती होय न लगे अनेक उपाय. महाराज फक्त समर्थ सद्गुरु कामना अंतरातील सोडून या जो सवे आत्म्याशी असे तुष्ट. सद्गुरु कसा असावा तो स्थित प्रज्ञे बोलिला नसे दुःखात उद्योग सुखाची ही लालसा नसे नसे तृष्णा भय क्रोध कामात ठेविला. महाराज न भंग पावे भरता ही नित्य समुद्र घेतो जिरोनी पाणी जाती जसे जात जिरोनी भोग. ह्या स्थिती नाही महाराज समर्थ सद्गुरु दादाची स्थिती ही होती. ते सगळा समुद्र महाराज कोणी आयल खट नट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी भावे झोपावे. शुद्ध होऊन जावे. हे महाराज अशा कामना अंतरातील आपला विषय हा न भंग पावे भरता ही नित्य समुद्र येतो जिरोनी पाणी जाती जसे जात जिरोनी भोग तो पावला शांती भोग न रूप. महाराज सर्व भूते जेथे जागी ज्ञानी योगी सरात्रती. जो ज्ञानी राहतो योगी राहतो. सद्गुरु कोण आहे महाराज? योगी. योगी काय योग साधला महाराज आपल्याला योग आला बरं का. योग म्हणजे जोडणे आणि त्या भगवंताच्या कृपेला जोडले गेलो महाराज आपण. म्हणून जीव आत्यंतिक दुःखात होता आणि त्याला परमानंदाची प्राप्ती आणि करून देण्यासाठी समर्थ सद्गुरु जीवनात आले. ब्रह्मप्राप्ती म्हणजे काय आपल्याला ती ओवी सांगितली मग त्याची भोले बाबांना दिलं. ब्रह्मप्राप्ती म्हणजे शिव तत्व असं एक तत्व आहे महाराज. भगवंत हे तत्व एक तत्व आहे. त्या तत्वाला अनेक रूप घेतले. अनेक रूप अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी महाराज ज्याला जसं लागत ना तसा होतो. होय भक्ती केला तैसा. ज्याची जशी भक्ती होत करीत ना महाराज तसा होतो. कोणासाठी खंडेराव होऊन आला, कोणासाठी माता जगदंबा होऊन आला, कोणासाठी बाळू मामा होऊन आला, कोणासाठी साईनाथ महाराज होऊन आला, कोणासाठी सद्गुरु नारायणगिरी महाराजच्या रूपात आले, कोणासाठी दादाच्या रूपात आले महाराज. त्याच्या पुढे भागवतात ओवी आहे. गुरु म्हणो नये कुलदेवता तीच कुलकर्माची पूज्यता. हा सर्व कर्म्या करता पूज्य सर्वार्था सर्वार्थी. गुरु म्हणो देवा समान तर देवाशी याचे देवपण. मग त्या सद्गुरु समान देव ही जाणतो की ना महाराज. गुरु ब्रह्म दोन्ही समान ही उपमा किंचित नव्हे. ब्रह्मी ब्रह्मत्व प्रमाण करतो महाराज. सद्गुरुला देवाला देव पण जर आणत असलं कोणी
तू माझे सद्गुरु देवाला देव पण आणते ना, देवाला कोणी चिरी महाराज, कोणला माहिती देव कशा संग काय करायचं आहे महाराज. म्हणून त्याने सांगितलं गुरु म्हणून देवा समान, तर याचे मी देवाशी देव पण. मग त्या सद्गुरु समान देव ही जाण तुकेना, गुरु ब्रह्म दोन्ही समान. ही उपमा किंचित निन्ने, ब्रह्मी ब्रह्मत्व प्रमाण प्रम, सद्गुरु समान अद्वैते, गुरु ब्रह्म दोन्ही समान. नाही महाराज, गुरु ब्रह्म दोन्ही समान. ही उपमा किंचित निन्ने, ब्रह्म गुरु सारखं नाही. ब्रह्माचे एक, ब्रह्माला ब्रह्मत्व आणणारे श्री गुरु महाराज, देवाला देव पण आणणारे श्री गुरु. सद्गुरूचा अधिकार सामान्य नाही महाराज. ब्रह्मडोळो साते वेदांत नाथवे. हा ते हा इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदतीना, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आर्त शिष्याचे. महाराज कोणी जर आलं ना महाराज आपल्याकडं, समर्थ सद्गुरूचा जर चक्कर आला ना कधी, बहुता दिवसा फेरा जसा आला या नगर महाराज, तो फेऱ्यात जर सापडला, एकदा त्या बाळोटीत सापडला ना महाराज, त्याच्यानंतर दुसरा उपाय लागत नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगत उपाय धरावे सद्गुरूचे पाय. महाराज कोणता किती सांगितलं मी, नाना साधनाच्या केल्या खतपता, शेळ्या तांब्याची बाहुले केली महाराज म्हणे, पाठ मांडून वर वैसविले, मना आले ते नाव ठेविले. कशा पूजा आहे महाराज आपल्यावाले. महाराज म्हणते जग सुलागले वेर कसे या, जग सुलागले अनेक, पण व्हायला नाही जात बरं का, व्हायला नाही जात. आणि ती भक्ती जर निष्काम असेल तर ती श्री गुरु पर्यंत घेऊन जाते. मी सांगितलं म्हणून न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरूचे पाय. गुरुगीतामध्ये एक विषय येले महाराज, संदीपक म्हणून भगवान भोले बाबाच्या मंदिरात, काशी विश्वेश्वराच्या मंदिरात 12 वर्ष काशीत राहिले महाराज, 12 वर्ष. आणि भोले बाबाच्या मंदिरात शेजारी राहायची. 12 वर्ष भोले बाबाच्या दर्शनाला नाही गेले. समर्थ सद्गुरूची सेवा केली महाराज. व्याधी वैल होती श्री गुरुला, व्याधी. ज्याप्रमाणे माझ्या नाथ बाबाने सेवा केली ना महाराज, काय सेवा असते महाराज. ज्या प्रमाणे नाथ बाबाने सेवा केली तशी त्या संदीपकची सेवा होती महाराज. कधीच दर्शनाला गेले नाही, कधीच नाही. बाकीच्या वाटलं, बाकीच्या गावात होऊन गेले 12 वर्षाने म्हणे काशी, त्यांना भेटले बाबा तू का म्हणजे
तो म्हणे, मला 12 वर्ष झाले पण अजून काय जायची गरज पडली नाही महाराज. आणि त्याच दिवशी भगवान भोले बाबा महाराज भगवान भोले बाबाच्या पिंडीवर श्री गुरुचे पाय होते. दर्शन द्यायला पुढे आले महाराज. पुढे आले महाराज. वैष्णवाचे शिरभर घेतो भगवान भोले बाबा. हा नाचती कीर्तनी ज्याचे माथा महाराज चरणीचे रज वंदी शिवपाणी नाचती कीर्तनी ज्याचे माथा महाराज. भगवान भोले बाबाला काय आवडत तेवढं जरी केलं ना आपण तेवढं जरी केलं ना या भोले बाबाला जे आवडत ते. कारण महाराज भोले बाबाला पंढरीचे पहिले जर वारकरी कोणी असत पहिले जर वारकरी कोणी असत तर भगवान भोले बाबा आहे महाराज. भगवान भोले बाबा. आणि पांडुरंगाचं चंद्रभाग्याचं जर पहिलं स्नान करीत असेल कोणी भगवान भोले बाबा आहे महाराज. पांडुरंगाचं दर्शन आणि तो जर सोहळा पाहिला ना महाराज भोले बाबाच्या दर्शनाच्या टायमाला रंभाधिक नाचते रंभाधिक नाचती उभ्या जोडून हात तिरसुळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात आणि देव पुष्पवृष्टी करायला उभे राहते सगळे स्वर्गातले देव नादे कोटी देव मिळाले आवडी पहावया आले. भोले बाबाचं दर्शन स्वर्ग सुख ते विसरले देवा शपून ऐका महाराज. आणि आपण सुद्धा पुढे चाललो आता जे भगवान भोले बाबाने केले एखाद्याला वारी काय वारी वारी सामान्य आहे का महाराज. वारी सामान्य नाही जन्म मरणाचा बाद करते वारी. आणि आपली तर वारी विशेष आहे महाराज. विशेष समर्थ सद्गुरु दादाच्या समवेत वारी महाराज. दादाच्या समवेत वारी आपली वारी. कधी लोक असं मागे वळून पाहत असेल आता महाराज झेंडेकराचे पुढं आम्ही बरं का मागाशी भाऊ आले त्यावेळेस झेंडेकराचे पुढं. आणि जर मागे पाहिलं महाराज काय वैभव असेल त्या वारीचं. आपले गणेश वाडी करते बैल जोडी वारी काय नाव त्यांचं वालं काय महाराज काय कष्ट आहे महाराज त्यांच्या वेळेला. मागच्या वर्षी पाहिलं आपण एक बैलाचा पाय ते जात महाराज. रडला तो माणूस आणि ते मुलगा रडला का मग बैल सोडून आता ट्रॅक्टर न्यायचं म्हणले हो महाराज. 2-4 घंटे त्याने बैलाची नंदीची व्यवस्था केली आणलंच महाराज. म्हणून हे सामान्याने जर मागे पाहिलं ना दादा आले दादा आले दादा आले
वारकरी दिंडी चालू आहे आपली. तर पाहिलं महाराज कोणी नेम मोडीत नाही आणि मोडणार आहे महाराज. काय संबंधित आपल्या सद्गुरूच्या कार्याला काय बोट हा तर विषय लय लांबचा आहे महाराज. प्रत्येक जणाला माझी दिंडी माझ्या दादाची दिंडी हे वाटत महाराज. सामान्याच्या दिंडीत आहे का आपण काय. आमचे दत्ता भाऊ काय म्हणत राहत्या अरे आपण लय मोठेचे ते बोलते नाही उभं राहिल्यावर महाराज. पण अशी जर बसले ना ते महाराज हे सगळं जर तिकडं सगळे परिश्रम घेणारी मंडळी महाराज हे आपापलाच तयार होत. एक जणांना मी सांगितलं नाव घे ना बरेच जण चालणार नाही. महाराज बंटी भाऊ असते दत्तू भाऊ असते आमच्याला सगळेच साथ देणारी डोंगरे कंपनी डुबे कंपनी फार मंडळी तयार झाली महाराज. सद्गुरू निष्ठ मंडळी सद्गुरूच्या कार्यासाठी ही मंडळी काही करायला तयार राहते महाराज. कुठल्याही इच्छेने मला दिसतं ते विनाला आणला होता विनाला कोणाला दिसते आमचे ते रघुनाथाजी नाही दम पडत महाराज. माझ्या सद्गुरूचं कार्य मी माझं का राहावं महाराज. अशी सद्गुरू निष्ठ मंडळी आणि आपल्या याच्यात वैभवात एवढं वैभव महाराज. म्हणून न लगे आणि तो उपाय घरी सद्गुरूचे पाय आणि काय करायचं महाराज त्याच्यासाठी त्या समर्थ सद्गुरूचे चरण आपल्या माथ्यावर चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र महाराज. त्या समर्थ सद्गुरूचे चरण म्हणजे दिव्य बोध दिव्य साधना महाराज. दिव्य अनुग्रह आणि दिव्य प्रबोध ह्या दोन साधना महाराज म्हणजे सद्गुरूचे चरण आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय महाराज. आपल्याला ह्या जन्म मरणाच्या वारीतून जायचं आणि जन्म घ्यायला कारण काय महाराज. काय जन्म घ्यायला कारण जन्माशी कारण जन्माचे ते मूळ जन्म घेणे लागे वासनेच्या संगे महाराज. किती प्रमाणात सांगता येते ना आपल्याला है का नाही. त्या वासनेत जड भरत राजा हरणा गर्भा गेला घाला तो घातला वासनेने महाराज. म्हणून असे त्या सद्गुरूचे चरण तीर्थ कायम मस्तकावर राहिले महाराज. निवृत्तीचे पायी तेथे माझ्या मना भुली एकदा सद्गुरूकडे जर मन लागलं ना महाराज
मग आज संसार सफळ झाला मान देखी येले पाय विठोबाचे तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग बाप रखमा देवी वरून न विसंबे सर्वथा निवृत्ती निवृत्तीने तत्वाला सांगितले त्या तत्वाचा जर अंगीकार झाला महाराज ते तत्वाला जर राहिलं ना महाराज तू मन हे नीच करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज करते महाराज हे सर्वत्र विश्व व्यापक दर्शन करून द्यायची जर ते असं तर ती समर्थ सद्गुरु मध्ये काही नवीन मंडळी ते सगळं तेच सांगायचे महाराज याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही जो परमार्थ ज्ञानोबा तुकोबांना केला जो परमार्थ सद्गुरु गंगागिरी महाराजांनी केला जो परमार्थ ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांनी केला आणि आता आपल्या बेटाचे महंत रामगिरी महाराज जो परमार्थ चालू महाराज तोच हा परमार्थ आहे वेगळं नाही बरं याच्यात काही नवीन आलेली मंडळी वेगळं नाही जो परमार्थ रामगिरी महाराज आज करते महाराज हा सामान्य गोष्ट नाही महाराज आम्ही बेटाच्या सानिध्यात आमचा परिसर आता भाऊला यायला माहिती दादा भाऊला फार मोठा अधिष्ठान आहे आमचं वालं आणि त्या बेटाच्या सेवेचं पुण्य महाराज पुन्हा सत्यत्वारा केला असत पुन्हा श्रमदानाची तारीख केली असत नाही ना तुम्ही एकदा श्रमदानाला जाते आमच्या प्रत्येक गावातून पाहिला टेम्पोची टेम्पो भरून बेटावर एक दिवस त्या श्रमदानाचं पुण्य महाराज बहुत दिवस भाग्य हृदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावला आणि त्या सेवेचं फळ बरं काही आपल्याकडं दादाचं दर्शन होणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही महाराज दादाच्या दिंडीत येणं ही सामान्य गोष्ट नाही महाराज हा ज्यांनी माईच्या वायरी झाल्या ना वायरी पहिले पण तेच आज कीर्तन कार्य दिलं तेच सेवा करते महाराज कीर्तनकार होणं म्हणजे लई मोठी गोष्ट नाही इथं आता काय आपण सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ काळ लागे पण महाराज सेवा आहे बरं त्याच्या माग सेवा आणि सद्गुरूवरली निष्ठा महाराज हे मंडळी तुम्ही आमचं कौतुक करता आम्ही इतके काय मोठे नाही फार कमी आणि आम्ही इकडे येतो म्हणजे एकाच गोष्टीसाठी पहिली गोष्ट भाऊ सांगते बर का पहिली गोष्ट भाऊ सांगायला जावं लागेल आपल्याला म्हणून ही मंडळी महाराज फार त्याग आहे मंडळीचा ही बंटी महाराज बरोबर दोन ड्रायव्हर येले मगर मामा आणि आमचे गणेश भाऊ आयर का नाव घेतो महाराज साहेबांना सुट्टीच नाही दिली साहेबांनी तुम्हाला लईच पंढरपूरला जायचं लई सेवा करायची ना एक बस घ्या दोघं जण काय चक्र मारा म्हणे ही पांडुरंगाची सेवा आहे महाराज पण काय महाराज त्यांना अशी आरताता लागली मागच्या वर्षी आलते ना काय वाक्य असेल ते मगर मामाचे 6 महिने राहिले रिटायरमेंटला
परवा नाही केली ते मग तुम्हाला काय करता येईल ते करा, पण मी वारीत जाणारी म्हणे. तुका म्हणे आयसे अर्थ याचे म्हणे त्याची चंद्रा पाणी. नावडे मनाला लागला टकाळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी. प्रत्येक जण महिन्यातून ज्याची त्याचे जरी फोन नाही केले तर आपल्याला माहित होतं यामध्ये आम्ही पण ती महाराज 3 गाड्या सामानच दिलं होत्या अगोदर दरवर्षीप्रमाणे. पण टाइमवर असं झालं महाराज, कसं आहे त्याला अनेक गोष्टी राहते. आमची झाली चर्चा, सासूरवास निर्णय निघतात महाराज, आधीच निर्णय नाही देता येत. त्यांनी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक गाडी सांगितली, मला अजून काही एखादा एक सांगावं लागेल. म्हणलं सांगूनच ठेवा तुम्ही. 5 गाड्या भरल्या महाराज. आम्ही ते भूषण म्हणून नाही सांगत, पण विषय काय मी तुम्ही येत महाराज. इतकी आर्थता लागेल राहते ह्या सोहळ्याची. का म्हणून महाराज तिथं सुख आहे, हा आनंद ह्या मंडळीने अनुभवला. आमचे ते वाईचे दादा का वैयक्तिक नाव घेऊन राहिले माहितीये का, तळमळे या मंडळीला. तळमळे ते कोणाजवळ बसले विषय हाच सांगा. का म्हणून आम्हाला जे सुख भेटलं ना हे दुसऱ्याला भेटावं, हीच एक तळमळे महाराज त्यांची. ज्यांचे नाव जरी मी घेतले बरोबर आहे म्हणते भाऊ, तळमळे शिवाय नाही येत कोणी. म्हणून कारण हा लय ज्ञान वैराग्य उपासना ते तर काय आम्हाला येतच नाही, सांगताच येत नाही, काही वाचन नाही, काही नाही. ते फक्त आम्ही भाऊचं जेवढं सतसंगत ऐकतो महाराज, पण सत्संगभर नाही, सत्संगभर नाही. आणि सगळ्यात मोठी महाराज आहे सद्गुरूच्या कार्यासाठी किती काही आपलं संकेत भाऊ गवळी युट्यूबचं काम महाराज. प्रत्येकाला ही दिंडी सोहळा आपल्याला वाटत एवढे साधक किंवा आम्ही तिकडून ते 100 आलो म्हणजे एवढेच आहेत महाराज. अहो 1000-4000 लोक हा सोहळा पाहते आपल्याला आमच्या भागात बरं का. जे साधक येते त्यांना जर ते युट्यूबवर पाहिलं, सचिन पंडोरे मागे गेला तो काही कारणास्तव घरी, पण महाराज ह्या मंडळीची खूप चळवळ. आपण कधी तो विचार केला का हे यांना युट्यूबला टाकायला काही खर्च येत असं काय महाराज, कशासाठी या मंडळीने वाहून घेतलं सद्गुरूच्या कार्यासाठी. म्हणून आपल्याला नाही काही करता आलं ना, जेवढं दिलं जेवढं सांगितलं ना तेवढं जरी केलं ना महाराज, सद्गुरू आपल्यापासून लांब नाही महाराज. आपणही नुसतं भाव धरायचा मनात, जो जो धरिता भाव तो पुढे पंढरीराव महाराज तो भाव नुसता मनात आणावा आणि देवाला तो भाव जाणावा, श्री गुरुना तो भाव जाणावा. आता हे
एका जनार्दनी सद्गुरु हाची भवसिंधूचा तारू नावाची या सहस्रभरी नाव या घेऊन अवधारी साजूनी संसारी तारू झालो म्हणे महाराज. ती नाव फक्त नावेत बसले बरे ना महाराज. आपण ज्या नावात बसले ना आज त्या नावात फक्त तळमळ करावं नाही लागत महाराज. आणि जर त्या नावेची तळमळ झाली ना महाराज विठोबा विठाल विठाल नावेत जर पाणी गेले ना महाराज नावेत जर पाणी गेलं तर नाव बुडायचा संभव असतो. कोणतं पाणी नाही जाऊन द्यायचं नावेत. सद्गुरु येथे एकच लीला करले जे सर्व भावे माझ्याशी भजले त्या आईला जी खडी साडली माया जाऊ तरुण जायचं काय महाराज. जया सद्गुरु तारू पुढे ते अनुभवाचे कासे गाडे महाराज. श्रीमार्थ सद्गुरु जया सद्गुरु तारू पुढे ज्यांनी हात धरला ना महाराज कास धरवली बळकट झाले कलिकाळ आमर नीट सोपी केली पाय वाट भव सिंधूवरून यारे यारे लहान थोर याती वलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. म्हणून महाराज हा खेळ मानला बर का. हा खेळ महाराज हे दुकान मानलं संपताय ना का बाबा हो. तुम्ही नाचत कुदत गात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. म्हणून ह्या दुकानात संत सज्जनी मांडले दुकान पालन करीत आयोजित मंडळीला आमच्याकडून चुकत असत काही पण बोलणं त्याचा राग नका मानू. कारण हा मी सांगितलं हा सोहळा आपल्या सद्गुरूचा आहे. जसं महाराज हीन दीन मती मंद सेवेला चुकलो हो आम्ही अनाथ में अपराधी रामा कृपा करा स्वामी. हीन दीन मती मंद सेवेला चुकलो हो आम्ही दासा करता रूप मायेचे धरले हो तुम्ही. महाराज शांताबाईची प्रार्थना आहे की ही शांती सागरा नाव शोभते अक्षय निज नामी. हीन दीन मती मंद सेवेला चुकलो हो आम्ही प्रारब्धिक व्याधी सर्व भोगुनी त्यागली कोणी याच्या वंशी एवढी धन्यता केली. शांतामाई हे नाव शोभते अक्षय निज नामी. त्याच शांतामाईचा अवतार महाराज आपल्या संगीतात आई होत्या. मला तर एकदा दर्शन होईल महाराज. पण सामान्य गोष्ट नाही महाराज. संगीतात काही नुसतं पाहिलं तरी समाधान होतं. आणि काय देवाना हे शरीर काय म्हणतं महाराज याच्यावर काही नसतं. भगवंत हे आपल्याला तुला दिले रे देवाना 2 हात 10 बोट एक कवित्री म्हणले किंवा दिले इंद्रिय हात पाय कान. हा म्हणून तर रथात बसले. दिंड्या कोणाच्या व्यक्ती महाराज दिंड्या कोणाच्या व्यक्ती इंद्रियासाठी महाराज. म्हणून आपल्याला तर त्याच्यापेक्षा दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण. त्या भगवान परमात्म्याला जोडायला एवढं धड धाकट शरीर देऊन महाराज आपल्याला. आणि फक्त एकच करायचं आपल्याला सांगितलं फक्त कास धरून बळकट पूर्णच नाही महाराज.
आपण काय सामान्याचा हात नाही धरेल, फक्त आपला हात त्यांच्या हातात द्या. आपण नका हात धरू त्यांचा, सोडून देऊ शकत नाही महाराज आपण. आयसियांचा पदर साधू संत ऋषी मुनी आशयाचा पदर जर धरला ना महाराज, आपली ही जीवन नौका पहिल तीराला, ते आईला तीरालाच उभे महाराज, ते आईलाची थडी सरले मायाजाळ आपली ओवी झाली. म्हणून महाराज अख्ख्या पहा ना तुम्ही, हे वैभव प्राप्त जर झालं ना महाराज, एकदा वैभव प्राप्त सगळ्या नवनाथ ग्रंथाचा विषय. नवनाथ ग्रंथामध्ये त्रिविक्रम नावाचा राजा, काही करायचे नाही नवनाथ, मातीचा करदम पुतळा तयार केला, मातीचा करदम पुतळा तयार केला आणि ते संजीवनी म्हणजे हेच नाम होतं महाराज. आणि ते जपता जपता तो पुतळा चालायला लागला, पुतळा चालायला लागला, काही नाही ना चालायला लागले महाराज. देवासंग युद्ध, देव उलटे पालटे बांधून दिले झाडायला. कशाच्या जोरावर महाराज, कशाच्या जोरावर बांधले, ह्याच नामाच्या जोरावर बांधले महाराज. सगळे आता हे आमचे डोंगरे कंपनीले नवनाथाचे भक्त आहे, फक्त याच्या जोरावर महाराज. ही सामान्य साधना नाही, सामान्य गोष्ट नाही. तीच साधना आपल्याला आयता आला घर बसून. त्रिविक्रम राजा होता आणि त्याला देह ठेवला आणि तिथं मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ गेली. सगळं जग रडत होत, त्यांचं नगर रडत होत सगळं, कारण धर्मात्मा राजा होता. भाऊ सांगत उदाहरण, धर्मात्मा राजा होता, सगळी पब्लिक रडत होती. गोरक्षनाथाला दया आली, संत उदारच राहते, दयाळू राहते. प्रमुख गुण जर असं संत इकडं तर दया आणि क्षमा आहे महाराज. हा, आणि मग गोरक्षनाथाला वाटलं की काय अवघड आहे आता, ही गोष्ट काय अवघड. त्रिविक्रम राजाला जिवंत करायचं, मच्छिंद्रनाथ प्रतिज्ञा करू नको बाबा. केली प्रतिज्ञा गोरक्षनाथानं, करता आला का त्रिविक्रम राजा जिवंत. सामान्य राजा होता महाराज. 18 भार वनस्पती फळे फुले सेविती, ज्या घरी कुल स्त्रिया राजे राणी व संपत्ती, हे सुख साधनीय कसा या वन सेविती. असा राजा असताना महाराज जिवंत नाही करता आला गोरक्षनाथाला. कमो तो ब्रह्मपदी बसला होता महाराज. तो त्या जे आपलं अभंगाचं पहिलं चरण आहे ना, सद्गुरुशी शरण जाई त्याशी ब्रह्म प्राप्ती होईल. या सामान्य गोष्टीने महाराज पुन्हा नाही जिवंत करता आला. मच्छिंद्रनाथांना देह ठेवून परकाया प्रवेश केला महाराज आणि राहिले ते. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा असं धर्मनाथ, त्याला गादीवर बसून तोपर्यंत केलं काय ना सगळं, पण आपला मुद्दा होता जिवंत करता आला का कमून. आणि आपल्याला समर्थ सद्गुरू त्या पदाला नेलं बरं का. आपल्याला जैनला जैनला अनुभव मी सायकर बाबाच्या कीर्तनात एक वाक्य ऐकलं होतं. शिंदेताईच्या चिरंजीवाच्या श्राद्धाला गेलो आपण त्यावेळेस, ज्यांना अनुग्रह घेतला ना म्हणे, नका का काही करेल म्हणे, करू नये असं नाही बरं का, करू नये असं नाही, पण त्याला पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होईल म्हणे. आपलं दुसऱ्याचं वाचन विचल नाही, पण महाराज गुरुवारी सायकर महाराजाचं वाक्य, त्याला पुन्हा मनुष्य जन्म तिकीट काढला. अनुग्रह म्हणजे सामान्य गोष्ट नाही. सत्याचं साधन ब्रह्म पद प्राप्त होतं महाराज. जे ब्रह्मादिकाला दुर्लभ महाराज, हे काही सामान्य गोष्टी महाराज ते पद प्राप्त होतं. म्हणून महाराज म्हणे काहीच उपाय नका करू का महाराज, एका जनार्दनी
त्याशी ब्रह्मप्राप्ती होय न लगे अनेक उपाय धरावे सद्गुरूचे पाय सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र एका जनार्दनी सद्गुरु हाची भव सिंधूचा तारू बाहेर पावसाचं वातावरण झालं जेवायला वेळ झाला तुम्ही थकेले ना आम्ही थकेले आम्ही आज पै चालू हा पोट भरले सगळ्यांचे आणि महाराज याचा अर्थ हे चिंतन असंच असेल असं काही नाही जसं सद्गुरूंना वधून घेतलं माझ्या मुखातून समोर कृपा आहे महाराज आणि पाठीमागून आहे कृपा आहे तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मधी भगवान बोले बाबा तुम्ही महेश पाठीमागून आहे कृपा चौकूनच कृपा आहे महाराज आणि म्हणून साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी सिकविता धनी वेगळा असे काय म्या पामाने बोलावे उत्तरे तरी त्या विश्व भरे बोलरे तुका म्हणे त्याची कोण जाणे का वागवी पागोळ पाया विना आणि सगळे महत्वाचं महाराज शंकर महाराज हा तिकडे शंकर मधी शंकर महाराज गुरुवारी शंकर महाराज महाराज काय अवस्था आहे बा स्वतःला चालता येत नाही पण महाराज प्रमाण होत ते एक आंधळ्याशी आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा राहता महाराज आनंद तिथीचा मुकियाची वाचा बैरे ऐकती कानिवरे आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरनेरे ज्याशी नाही पंख पाय तेने करायचे काय शुद्ध भाव धरून या एक वेळ पंढरीशी जाय आपल्याला वाटत आहे आपण त्यांना चालवलं महाराज हा भाव आहे का आपला वाला त्यांना चालवलं पण अरे त्यांनी आपल्याला चालवलं महाराज त्यांचे सगळे चालू सामान्य गोष्ट नाही तुम्हाला पुढे काही व्हायचं असलं तर 8 दिवस अगोदर सांगा त्यांनी गुरुवारी मंडळीला ती भाषा आपल्याला नाही कळत महाराज ही सामान्य गोष्ट नाही ही साध नाही महाराज ही कृपा सद्गुरूची हे पद ब्रह्मपद महाराज ब्रह्मपद कुणी पाहू नका तुम्ही आपण तुम्ही मी सगळे धड दाखवते म्हणून सद्गुरूशी शरण जावे त्याशी ब्रह्म प्राप्ती होय न लगे अनेक उपाय काय महाराज यांचे वर्णन करायच्या पलीकडल्या गोष्टी हे आपल्या वाणीचा करीपणा आहे महाराज तो हा ही सामान्य गोष्ट नाही मेजर साहेब असतील झोकून देऊ महाराज आहे ना दादाचे जे टायमाला ते डोळ्याचं झालं तो प्रसंग आम्हाला
हा शिंदेताईने सांगितलं होतं डोळा काढून द्यायची तयारी महाराज. काय द्यावं सद्गुरूला? अरे ठेवी तो हा पायी जीव ठराई म्हणायचं सोपं आहे. म्हणायचं सोपं आहे महाराज. पाऊस आल्यावरती दम नाही धरीत आपण पाठी माग रथाच्या. हा ठेवी तो हा पायी चाल लावून म्हणू शकतो आपण पण महाराज. हा आणि धरीत बरं का सगळी मंडळी आपली दिंडी पहा. बंटी महाराज पुन्हा गाडी घेऊन आले तरी पूर्ण मंडळी नाचत जाऊ त्याचे आनंद पूर्ण इथपर्यंत आले. आणि असंच आपल्या श्री गुरुच्या कार्याला सगळेच महाराज हा खेळ नव्हे टेकल्याचा म्हणून मेळ मिळविला. आणि ही शुभेरी आपल्याला वर्षभर पुरती महाराज. वर्षभर पुरती. दररोज वारीला जायचं असलं तरी जाता येतं घरी गेल्यावर. दररोज वारी करता येईल घरी गेलेलं आपल्याला. आज थोडं मुक्काम तिथं पंक्तीला काय होतं. कोणाचा कार्यक्रम झाला महाराज. कोणाचं काय त्या कीर्तनात काय सांगितलं. वारी घरी बसून होती. फक्त एकदा 10 दिवस सावड काढून आम्ही 10 दिवस येतो. हा पण एकदा जर सावड काढून आनंद महाराज सालभर दररोज वारी होती. हा ते दिवशी बंटी महाराज सांगितलं ना चिंतनाचं तसं काम नसतंच. मग अशी जर स्थिती झाली ना महाराज दररोज वारी केली ना. श्री गुरुची वारी दररोज करणं स्मरण म्हणजे चिंतन आहे महाराज. कोणत्याही रूपात असू आणि कोणतं भगवान परमात्मा आपल्या कधी काय करायचं. पण हे चालते बोलते परब्रह्म आपल्या पंक्तीला जेव्हा ते आपण केलेला स्वयंपाक खाते महाराज. हा आनंद कुठे नाही महाराज. म्हणून याच्यात नाही पाहायचं महाराज. याच्यात नाही पाहायचं. त्याच्यातलं आत्मतत्व पाहायचं. आणि ते हेच पाहते बरं का. याच्याकडे पण कोणाचा स्वीकार नाही महाराज. ती वस्तू म्हणून कोणाचं दर्शन आहे. म्हणून कोणाचं दर्शन घेते. आपल्याला तर कमीपणा वाटत कुणाकडे वाकायला नाही महाराज. हे त्यांनी भोगलं म्हणून सद्गुरूशी शरण जा. दुसरा उपाय नाही. न लगे आणि उपाय घरी सद्गुरूचे पाय. म्हणून महाराज झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्थ भोले बाबाच्या चरणी मडके दादाच्या चरणी अर्पण करून सेवेला राम तुकाराम